तर नमस्कार मंडळी. फार कामगार बांधवांनी स्कॉलरशिपसाठीचा फॉर्म भरला आहे किंवा इतरही दुसरे क्लेम्स भरले आहेत. पण त्यांना माहिती नाही की त्यांची स्कॉलरशिप व इतर भरलेले क्लेम्स मंजूर झाले आहे की नाही. तर ते तुम्ही कसे घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्यांना माहिती असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तरी चालेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर येऊन MBOCW अशा प्रकारे टाईप करून घ्यायचे आहे आणि ते सर्च करून घ्यायचे आहे. त्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करून तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला इथे खाली निळ्या अक्षरामध्ये जे बॉक्समध्ये प्रोफाईल लॉग इन असं ऑप्शन दिसेल. तर ह्या प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला अशा प्रकारे इथे क्लिक करून घ्यायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर आणि खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. या मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. हे केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची प्रोफाईल ओपन होईल. या प्रोफाईलवर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला क्लेम्स हा ऑप्शन येईल. इथे क्लिक करून घ्यायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची सर्व क्लेमची माहिती तुम्हाला तुमच्यासमोर दिसून जाईल. त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता कोणती तुमची स्कॉलरशिप पेंडिंग आहे की रिजेक्ट झाली आहे की कोणती ॲक्सेप्ट झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची सर्व माहिती आणि इथे सर्व दिलेले आहे की कोणत्या तारखेला तुमची स्कॉलरशिप भरली गेलेली आहे किंवा कोणत्या तारखेला मंजूर झाली आहे. सर्व माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल.